मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावे अशी मागणी सुनील शुक्ला यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। सुनील शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत। निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी करण्यात आली तर रेल्वे इंजिन चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करावं ही मागणी देखील पत्रात करण्यात आली आहे। सुनील शुक्ला यांनी खरं तर आधी मनसे हा पक्षच रद्द करण्याची मागणी केली होती, त्यानंतर आता त्यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावे अशी मागणी देखील केलेली आहे। सुनील शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत। निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी करण्यात आली तर रेल्वे इंजिन चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करावं ही मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे केली आहे। मनसेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावे अशी मागणी सुनील शुक्ला यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे। सुनील शुक्ला हे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष आहेत। तर निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे। रेल्वे इंजिन चिन्ह सामान्य प्रवर्गासाठी खुलं करावे अशी मागणी देखील सुनील शुक्ला यांनी केली आहे। मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावे अशी मागणी सुनील शुक्ला यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। स्वतः सुनील शुक्ला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर सुनीलजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। वेगळी मागणी आता तुमच्या वतीने करण्यात येते। आधी तुम्ही मनसे हा पक्षच रद्द करावा अशी मागणी केली, आता तुम्ही त्यांचं निवडणूक चिन्ह जे आहे रेल्वे इंजिन ते रद्द करण्याची मागणी करतायत, काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच ना, 25/6/2024 ला मी एक पत्र पाठवलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की ह्या पक्षाने भाषाच्या नावाने हिंदू लोकांना मारतायत, यांचं पक्ष डिरजिस्ट्रेशन व्हावं। आता आजचं एक पत्र मी तुम्हाला पाठवलेलं असेल, बहुतेक तुम्ही हे चॅनलवर दाखवू शकतात। यांचे जे चुनाव चिन्ह आहेत हे पण रद्द झालं पाहिजे, कारण 3 मुद्दे आहेत। एक तर यांचं निवडणूक 2% मतपैकी कमी मिळालेलं आहे यांना, कायद्याप्रमाणे चुनाव चिन्ह रद्द झालं पाहिजे आणि जनरल कॅटेगरी मध्ये गेलं पाहिजे। म्हणजे प्रादेशिक जे त्यांना एक हे होता मान्यता होता ते रद्द करावं। राजसाहेब ठाकरे यांनी नुसतं भाषाच्या नावाने लोकांवर अन्याय केलेले, अत्याचार केलेले, म्हणूनही त्यांचं पक्ष डिरजिस्ट्रेशन व्हावं आणि त्यांचं चुनाव चिन्ह हे पण रद्द करावं आणि जनरल कॅटेगरी मध्ये जावं। तर आता यांचं जे चुनाव चिन्ह आहे रेल्वे इंजिन तिकडनं निघणार आहे, त्याच्यामध्ये मी सनातनी हिंदूचं तेल डिझेल टाकून तिकडनं भार सोडणार आहे। या लोक नुसतं मला कॉल करून धमकी देतात। मी म्हंटल तुम्ही धमकी दिला आता मी काय करणार आहे ते बघा। आता वाचवा तुमच्या चुनाव चिन्ह। बरं सुनीलजी, मात्र एक गोष्ट आहे, जेव्हा मनसे पदाधिकारी तुमच्याशी स्वतःहून येऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधत नाही किंवा तुम्ही त्यांच्याशी जे त्यांना उत्तर हवंय ते देत नाही असा त्यांचा आरोप आहे। आपल्यासोबत स्वतः मनसेचे हेमंत कांबळी देखील जोडले गेलेले आहेत। हेमंतजी, सुनीलजींनी आता एक नवीन खरं तर मागणी केलेली आहे, तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? आणि थेट जर सुनीलजींना तुम्हाला काही बोलायचं असेल तर म्हणतो, जर यांच्या भाषा बरोबर नसेल मी हा मी कॉल कट करणार आहे। नाही ते ऑन एअर आहे, माध्यमांशी बोलताना राजसाहेब ठाकरे जर समोर असेल तरच मी बोलणार आहे। हे लोकांना बोलायचं आहे, भाषेवर नियंत्रण ठेवला पाहिजे। हा नमस्कार, मला पहिल्यांदा तर एक कळत नाहीये की सुनील शुक्ला त्यांचं नेमकं उद्दिष्ट काय, की त्यांना ते जे सनातन ते नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी जोडतायत। आता याच्यामध्ये सनातनचा काय संबंध आला? ते धर्माशी संबंधित एक पक्ष चालवतायत की नेमकं प्रांताशी संबंधित एक पक्ष चालवतायत? ते मागणी करतायत आणि ते एवढं कॉन्फिडेंटली बोलतायत की मनसेचं चिन्ह गोठवणार रेल्वे इंजिन चिन्ह। त्यांचे बोलवते ना धनी नेमके कोण आहेत त्यांचे फोटो आले बाहेर। एक पक्ष कोणता तरी प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करायचा प्रयत्न करतो, त्यांचे ते पिट्टू आहेत। सुनील शुक्लांना जर लॉजिकल डिबेट करायचं असेल तर त्यांनी कधीही बसावं, पण लॉजिकल बोलावं। त्यांनी त्यांचे जे मुद्दे ते लॉजिकल बोलावं। ते कधी सनातन धर्मावर जातात, ते म्हणतात सनातन धर्म मानतो असं म्हणा, राज ठाकरेंनी म्हणायचं, मग मी खटला मागे घेईन सुप्रीम कोर्टातला। नेमका कोणता धर्म त्यांना अपेक्षित आहे? मग त्यांनी त्यांच्या सनातन धर्माची व्याख्या तरी सांगावी। हा महाराष्ट्रामध्ये आम्ही महाराष्ट्र धर्म मानतो आणि या महाराष्ट्र धर्माची व्याख्या खूप मोठी आहे आणि ती खूप अगदी त्याला 1000-2000 वर्षाची ही आहे हो परंपरा आहे।
ते असे सुनील शुक्ला सारखे स्टंटबाज लोक नेहमी येतात. आहेत की ते संजय निरुपम आहेत, ते कृपाशंकर, तसाच एक सुनील शुक्ला. यांचं काम इथे यायचं, फेरीवाले म्हणून. ऐकून घ्या आता, सुनील शुक्ला ऐकून घ्या. तुम्ही फेरीवाले म्हणून येणार आणि इथल्या राजकारणात शिरणार, इथे स्टंटबाजी करणार आणि तुमच्याच पुढे ते तुमचे आदर्श कोण? निरुपम आणि कृपाशंकर सिंग सारखे. तुम्हाला का नाही ना लॉजिकल? हा बोला तुम्ही, मी ऐकतोय. झालं की आणखी बोलायचंय? हा बोला तुम्ही. आता तुम्ही भैया वगैरे जे बोललं ना, मी भैया एकही शब्द नाही वापरलाय. भैया एकही शब्द नाही वापरलाय. ते ऐकतायत आणि सगळेच ऐकतायत. मी भैया एकही शब्द काय प्रतिक्रिया बोला तुम्ही? फेरीवाला आहेत, हा बरोबर आहे ना. आम्ही आहे, गरीब आहेत. मी काय म्हणतो, मी इकडचा भूमिपुत्र आहे. पहिल्यांदा ऐकून घ्या, माझी 3 पिढी इकडे राहतो. माझ्या आडनावावर तुम्ही जाऊ नका. राजसाहेब ठाकरेंनी जे आदेश दिलं होतं, हे बोललं होता की तुम्ही मुसलमान लोकांना मार, तुम्ही हिंदू लोकांना नुसतं मारायचं का? ब्राह्मण लोकांना मारायचा, क्षत्रिय लोकांना मारायचा? कोणी शिकवलं तुम्हाला? तुमच्या डिबेटमध्ये तुम्ही जे बोलताय ना त्याच्यात विसंगती आहे. तुम्हाला कळत असेल ना, तुमच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे. तुमच्या माणसांनी काय बोलतो ना, धमकी द्यायचं का? धमकी? हा देश संविधानावर चालणार आहे, धमकीवर चालणार आहे का? मग तुम्ही संविधानावर बोलता ना शुक्ला, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करत, तुम्ही कोण? तुम्हाला अधिकार दिला कोणी? एखाद्या पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही लोकांना मारू शकता का? अरे तुम्ही आपण जीव दिलाय का त्यांना? ते ज्या माणसाला मारला त्याच्या घरचं तुम्ही हे करतायत का? कोणाला मारलंय? तुम्ही देतात ज्यांनी इथे मराठी बोलायला नकार दिला. कमजोरला कशाला मारतात? हा सुनील शुक्ला समोर आहे ना, मी चॅलेंज केलं ना तुम्हाला. सिक्युरिटी गार्डला मारायचं, त्याला विचारायचं. सुनील शुक्ला, सिक्युरिटी गार्डला मारायचं, डीमार्ट मध्ये जाऊन मारायचं. सुनील शुक्ला ऐका, आता तुम्ही मुंबईत राहून चॅलेंज करता ना, याचा अर्थ मराठी माणूस किती सहिष्णू आहे ते बघा. उत्तर प्रदेशमध्ये जाऊन ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या. ऐकायची सवय ठेवा. तुम्ही महाराष्ट्रात आहात ना, मुंबईत आहेत तर महाराष्ट्रात आहेत तर ऐकून घ्यायची सवय करा. सेक्युलर हिंदू आहे तुम्ही लोक, सेक्युलर हिंदू आहे तुम्ही. सोनिया गांधीला भेट द्यायला सेक्युलर हिंदू, ममता बॅनर्जीला भेट दिले सेक्युलर हिंदू आहे तुम्ही. आणि हिंदू लोकांना मारायचं. हिंदू आवडतात? ब्राह्मण मुक्ती मला कुठला हिंदू आवडतो? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज अफगाणिस्तान पर्यंत होता, महाराष्ट्रापर्यंत, नुसतं महाराष्ट्रापर्यंत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज इतिहास शिकू नका. अफगाणिस्तान पर्यंत. तुम्ही आम्हाला सुनील शुक्ला तुम्ही इतिहास शिकू नका. तुम्हाला इतिहास नाहीये. या महाराष्ट्राचा इतिहास आहे ना, तो आक्षेपार आहे. तुम्हाला इतिहासच नाहीये. तुम्ही पहिल्यापासून तुम्ही उत्तर भारतीयांनी पहिल्यापासून मुघलांची चाकरी केली. निश्चित, खरं तर हा कधीही न संपणारा वाद आहे. धन्यवाद सुनीलजी आणि हेमंतजी आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. खरं तर मनसेचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन रद्द करावे अशी मागणी सुनील शुक्ला यांनी केलेली आहे आणि आता या मागणीकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष, यावर कोर्ट काय निकाल घेणार याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.